नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, प्रत्येकाला आशा होती की 30 तारखेला जो कोर्टाची हिअरिंग होती त्या 30 तारखेला बहुतेक जो आहे निकाल कोर्टाचा येऊ शकते. ठीक आहे, भरपूर लोकांचे मॅसेज येत आहे 30 तारखेपासून की सर आजच्या हिअरिंगमध्ये काय झाले. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की 30 तारखेच्या जे हिअरिंगची अपडेट आहे ती अजूनपर्यंत कुणालाही कळलेली नाही. ठीक आहे, तर मी अपडेट मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या हाती जी अपडेट लागली त्याच्यानुसार मित्रांनो कन्फर्म नाही सांगत तुम्हाला, परंतु माझ्यानुसार म्हणजे मला मिळालेल्या अपडेटनुसार जी पण पूर्णपणे मिळालेली नाही, अपूर्णच अपडेट आहे. तर तुम्हाला मी काही खोटं बोलून जे आहे ते संभ्रमात ठेवणार नाही. तर जी अपडेट जी मिळाली त्याच्यानुसार मित्रांनो असं कळले की 30 तारखेला हिअरिंग झालेली नाही. ठीक आहे, जी हिअरिंग आहे ती पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि उद्याच्या तारखेला ती हिअरिंग आहे असे काही लोक सांगत आहे. म्हणजे 2 तारखेला हिअरिंग आहे असे सांगत आहे, पण त्या 2 तारखेबद्दलही पूर्णपणे जे आहे ते मत मी इथे सांगू शकत नाही की पूर्णपणे ते सत्य असेल, कारण की कन्फर्म माहिती मिळालेली नाही. प्रयत्न केला आहे काढण्याचा, परंतु कन्फर्म माहिती मिळालेली नाही. ठीक आहे, तुमच्या कमेंट फार येत आहे व्हिडिओला, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगत आहे, कारण की प्रत्येकाच्या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की उद्याच्या तारखेला म्हणजे 2 तारखेला जे आहे ते हिअरिंगची डेट आहे असे काही लोक म्हणत आहे. तर काहींचं म्हणणं आहे की 14 ऑगस्टला पुढची डेट हिअरिंगची आहे. ठीक आहे, आता हे हिअरिंगची डेट कोणत्या कारणास्तव वाढत आहे ते सुद्धा कन्फर्म नाही. ठीक आहे, कारण की काहींच्या मते असं सांगण्यात आलेलं होतं की जे वकील आहेत डिप्लोमा साईडचे किंवा डिग्री साईडचे, या दोन्ही वकिलापैकी एक वकील जे आहे ते अनुपस्थित राहत असतात. तर त्याच्यामुळे जे आहे ते हिअरिंगची डेट वाढत आहे. म्हणजे डिग्रीवाल्यांचा आरोप आहे, सॉरी डिप्लोमावाल्यांचा आरोप आहे की डिग्रीचे वकील जे आहे ते अनुपस्थित राहतात, आणि डिग्रीवाल्यांचा आरोप आहे की डिप्लोमावाल्यांचे वकील जे आहे ते अनुपस्थित राहतात. ठीक आहे, म्हणजे अजून कन्फर्म नाही की कोणत्या कारणास्तव जे आहे ते हिअरिंग डेट वाढत आहे. ठीक आहे, परंतु आता जी अर्धवट माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे, पूर्ण माहिती आलेली नाही, त्या अर्धवट माहितीनुसार उद्याच्या तारखेला हिअरिंग असू शकतं किंवा नंतर जे आहे ते हिअरिंग 14 तारखेलासुद्धा असू शकतं. ठीक आहे, तर एवढीच माहिती आपल्यापर्यंत आहे मित्रांनो. तर आपल्यापर्यंत एवढीच माहिती पोहोचलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काही अपडेट माहिती मिळाली उद्यासुद्धा मी प्रयत्न करणार आहे माहिती काढण्याचा. जर उद्यापर्यंत माहिती मिळाली तर ठीक, नाही तर मग आपल्याला बघावे लागेल की कोर्टाचं काय डिसिजन येतं. तर कोर्टाचं डिसिजन कोणत्या तारखेला आहे ते हे सुद्धा आपल्याला बघणे फार महत्त्वाचे राहणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर मला क्षमा करा मित्रांनो, जी माहिती आहे ती एवढी माहिती मी तुमच्यापर्यंत देत आहे 2 किंवा 14 ऑगस्ट. याच्यानंतर जी पण पूर्णपणे खात्रीशीर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जाता जाता आणखी एक महत्त्वाची बातमी सांगू शकतो. कदाचित ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल, परंतु तुमच्याकरता आवश्यक बातमी आहे. ठीक आहे, जे संचालक आहेत मित्रांनो DBTचे, जे दळवी साहेब होते, ते आता 31 तारखेला जे आहे ते निवृत्त झालेले आहे. ठीक आहे, तर तुमच्याकरता फार महत्त्वाची बातमी आहे आणि तुम्हाला हे जाणून घेणेसुद्धा आवश्यक आहे जे DBTशी निगडीत असेल. तर तुम्ही बघू शकता शासन आदेश क्रमांक जो आहे त्याच्यानुसार श्री दिगंबर दळवी, संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, हे दिनांक 31/1/2023 त्यांनी लिहिलेलं आहे. ॲक्च्युली मला वाटते हे प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, 31/7/2024 असं लिहिणे आवश्यक होतं. ठीक आहे, रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. ठीक आहे, आता या आदेशान्वये श्री दळवी यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय सोय व निकड लक्षात घेता श्री S.R. सूर्यवंशी, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे पुढील शासन आदेशपर्यंत सोपवण्यात येत आहे. ठीक आहे, श्री सूर्यवंशी यांनी सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्या पदाचे कामकाज सांभाळून पाहावा. ठीक आहे, तर सूर्यवंशी साहेब जे आहे मित्रांनो ते सहसंचालक होते, आता त्यांच्यावर अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे संचालकाचा. ठीक आहे, तर संचालक या पदावरती दुसरे कोणी अधिकारी येण्यापर्यंत त्यांना तो कार्यभार सांभाळायचा आहे. ठीक आहे, तर
त्याच्यामुळे मित्रांनो सदर आदेश संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर नियमित नियुक्ती होईपर्यंत अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अंमलात राहतील. ठीक आहे, म्हणजे शासनाने पुढची जी नियुक्ती आहे संचालक पदाची ते करेपर्यंत किंवा शासन जे ऑर्डर पुढे देणार आहे तोपर्यंत जे राहणार आहे ते सूर्यवंशी साहेब संचालक राहणार आहे. ठीक आहे, सदर आदेशाची अंमलबजावणी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी त्वरित करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास तत्काळ सादर करावा. ठीक आहे, सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक क्रमांकसुद्धा येथे दिलेला आहे. ठीक आहे, 202401315203305003 असा आहे. ठीक आहे, हा आदेश डिजिटल स्वाक्षरी साक्षांकित करून काढण्यात येत आहे. ठीक आहे, महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशावरून व नावाने. ठीक आहे, तर हा जो ऑर्डर आहे मनोज जाधव साहेबांचा सहसचिव महाराष्ट्र शासन यांचा हा ऑर्डर आहे. ठीक आहे मित्रांनो, संचालक पदाचं जर पद जे आहे ते खाली होत असेल आणि आता त्यांच्या व्यतिरिक्त जो अतिरिक्त कारभार जे आहे ते सूर्यवंशी साहेबावर सोपवण्यात आलेला आहे. तर सूर्यवंशी साहेब आता बघूया जी भरती आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेतात का, कारण की फार वेळेपासून जे 772 पदाची आणि 1457 पदाची भरती जी आहे ती मित्रांनो प्रलंबित आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आणखी काही अपडेट माहिती आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे केले जाईल. ठीक आहे, आणि कोडची हिअरिंग डेट किंवा कोडचा काही अपडेट आपल्यापर्यंत आले तरी तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे मित्रांनो, भरपूर तुमचे मेसेज होते म्हणून तुम्ही जय संभ्रमात राहाल याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला. ठीक आहे, तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.